शिवसेना ठाकरे गटाची यादी सामनातून जाहीर काही झालीच नाही। मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार जाहीर होतील असं खुद्द संजय राऊत यांनी सांगितलं होतं। मात्र यादी जाहीर झाली नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण आलं। लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा जवळ येत असल्यानं उमेदवारांची घोषणा व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र शिवसेना ठाकरे गटानं अजून त्यांची पहिली यादी जाहीर केलेली नाही। तर दुसरीकडे भाजप, काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट पिछाडीवर पडलाय। सोमवारी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर बैठक झाली होती। त्या बैठकीत जागावाटपाचं अंतिम सूत्र ठरलं होतं। मंगळवारी ठाकरे गटाची पहिली यादी सामनातून छापून येणार होती, पण मंगळवारी सकाळी सामना पेपर छापून तर आला, त्यात यादी काही दिसली नाही। पुढल्या रणनीती संदर्भात जे तीन पक्षांच्या एकत्र सभा किंवा प्रचार यंत्रणा ही कशा प्रकारे राबवायची, उमेदवारांच्या घोषणा एकत्रित करता येतील का, या संदर्भात चर्चा झाली। आणि ती चर्चा अर्थातच पवार साहेबांबरोबर नेहमी सकारात्मक चर्चा होत असते। राज्यात महाविकास आघाडीमध्ये एकजूट राहण्याकरता आणि जागा वाटप पूर्ण झाल्यावर विविध आघाड्यांवर निवडणुकीकरता व्यूहरचना सोमवारच्या बैठकीत ठरवण्यात आली। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये याबाबत विस्तृत चर्चाही झाली। लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप विरोधात काय रणनीती असावी आणि लोकसभेकरता संयुक्त प्रचाराचा धडाका सुरू करण्याचं नियोजन सुद्धा सोमवारच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे। शिवसेनेची पहिली यादी ही तयार आहे आणि मी काल आपल्याला म्हणालो होतो की आज दिवसभरात ती आम्ही प्रसिद्धीला देऊ। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तिन्ही पक्षांनी आपापलं जागा वाटप हे जवळजवळ पूर्ण केलं। शिवसेना ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केले नाहीत, मात्र विदर्भातील पहिल्या टप्प्यातील महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जाहीर झालेले आहेत। रामटेकची जागा शिवसेना लढवत असल्यामुळे आणि विद्यमान खासदारही एकनाथ शिंदेंसोबत असला तरी ठाकरे गटानं त्यावर दावा सांगितला होता। परिणामी काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती, पण रामटेकमधून काँग्रेसनं उमेदवार जाहीर केल्यामुळे त्या वादावर पडदा पडल्याचं स्पष्ट झालंय। किती बनावट सर्वे इतरांचे सी वोटर्स वगैरे दाखवतील, त्यामध्ये सुद्धा बहुमतापासून भारतीय जनता पक्ष दूर आहे हे कालच्या याच्यातून दिसलेलं आहे। तो आकडा जरी फुगवून दाखवला 411चा, तो त्यांच्या मला वाटतं की एनडीएच्या घटक पक्ष एनडीएचे पार्टनर्सचा आकडा सोबत धरून दाखवला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता बुधवारची मुदत आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची यादी सामनात बुधवारी छापून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।